जेव्हा ना ती मनाला दुखवतात, त्रास देतात, नको नकोशी वाटतात. कधी कधी आयुष्यात असं वाटतं ना, सगळं करूनही आपलंच माणूस आपल्याला समजून का घेत नाही. आपण रडलो तरी त्यांना फरक का पडत नाही. ज्यावेळी त्यांना गरज असते त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असतो, पण ज्यावेळी आपल्याला त्यांची गरज असते त्यावेळी मात्र ते आपल्यापासून 4 हात लांब गेलेले असतात. भगवद्गीतेत सांगितलेले आहे, दुःख आलं तरी मन ढळू देऊ नकोस आणि सुख आलं तरी त्याला चिटकून राहू नकोस. आपण नात्यांमध्ये नेमकं उलट करत असतो. कोणी थोडं गोड बोललं की आपण त्याच्यावर जीव ओवाळून टाकतो आणि कोणी वाईट बोललं तर मनावर खोल जखम करून घेत असतो. नाती रडवतात कारण अपेक्षा असतात. आपण म्हणतो ना, मी एवढं केलं त्यांच्यासाठी. बघा, गीता इथं थांबवते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही आहे. तू प्रेम दे, पण परत प्रेम मिळायलाच हवं अशी अट मात्र ठेवू नकोस. तू मदत कर, पण उपकाराची पावती मागू नकोस. कारण अपेक्षा पूर्ण झाल्या तर त्याच अपेक्षा आपल्याला रडवत असतात. एखादा माणूस जर बदलतं त्यावेळी लोक आहे ना आपल्याला ऐकवणं करत असतात. आधी खूप जुळायचं तुमचं, खूप प्रेम होतं, पण गीतेत सांगितले सगळं बदलणं हा निसर्गाचा नियम आहे. बघा, परिवर्तन ही संसाराची रीत आहे. माणसं बदलतात, नाती बदलतात, काळही बदलतो. फक्त एक गोष्ट बदलत नाही, तू स्वतःला कसा सांभाळतोस. जिथे मान नाही तिथे थांबू नका. जर तुमचा अपमान होतोय, तुम्हाला कमी लेखलं जाते, तुमच्या भावनांचा चुरा केला जातोय, त्यांना पायाखाली तुडवलं जाते, मग अशा ठिकाणी कितीही नातेसंबंध असले तिथे मन मरत जाते. बघा, थोडं स्वीकारा की मी नसले म्हणून त्यांचं काहीच अडणार नाहीये. जेव्हा रडायला येते तेव्हा हे शब्द आठवा. बघा, भगवान श्रीकृष्ण सांगतात, शोक करू नकोस, तू कमकुवत नाहीयेस, तू फक्त संवेदनशील आहेस आणि तूच खरं दुःख सहन करशील. जर आज नात्यांनी तुम्हाला रडवलं असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्याला प्रेम देऊ शकता, पण प्रेम मागू नकोस. जेव्हा आपलीच माणसे दूर जातात ना, ना भांडणं, ना कारण, ना उत्तर, फक्त रिकामी जागा. ते का गेले? हा प्रश्न सतावत राहतो. आणि हा प्रश्न पडणे ही साहजिकच असते बरं का. कारण ज्यांना जायचं असतं ते जात असतात, पण त्याला काहीच कारण नसते जाण्यामागे. आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावतो, मग ती नाती रक्ताची असोत किंवा मैत्रीची असोत, पण ती लोक बदलतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, तू वेगळा आहेस, समोरचा वेगळा आहे. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. काही नाती आयुष्यभरासाठी नसतात. हे ऐकण्यासाठी कठीण आहे, पण हे तितकेच सत्य आहे. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आपल्याला काही शिकवायला, आपल्याला मजबूत बनवायला, आणि मग त्यांची भूमिका संपते. काळ वेळ सगळं बदलून टाकते, नातीसुद्धा बदलते. आपण धरून ठेवतो म्हणून त्रास होतो. आपण काय करतो, नातं निसटत असताना ते पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्याला जायचं आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. खूप जणांना वाटते बघा, एकटे राहायला नको म्हणून सहन करतात. पण गीतेत आहे ना, स्पष्ट सांगितलं आहे, अपमान सहन करून एकटेपणा टाळणं हा सौदा फार महाग पडतो. एकटेपणा कधीही जखम भरून काढतो, पण चुकीचं नातं दररोज जखम उघडत राहतो. आपण म्हणतो, मी खूप प्रेम केलं, खूप जीव लावला, तिच्यासाठी त्याच्यासाठी खूप काही केलं. याचं उत्तरही गीतेत आहे बरं का. प्रेम केलंस हे तुझं सामर्थ्य आहे, पण समोरच्याने ते जपलं नाही ही त्याची मर्यादा आहे. खरी शक्ती कशात आहे माहिती आहे का? तुमचं मन स्वच्छ असणे ही तुमची खरी शक्ती आहे. बघा, गीता काय सांगते, जेव्हा नातं तुटतं तेव्हा राग येतो, याला धडा शिकवायलाच हवा. पण गीता सावध करते, रागातून बुद्धी हरवते आणि बुद्धी गेली की आपलंच नुकसान होत असतं. म्हणून गीतेत सांगितले, माफ कर पण विसरू नकोस. नातं गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही आहे. आता वेळ आहे स्वतःशी बोलण्याची. आपण काय करतो, एखाद्या नात्यात एवढं अडकून पडतो, मग ते रक्ताचं असो किंवा धरलेलं नातं असो किंवा मैत्रीचं नातं असतो, आपण त्याला एवढा जीवापाड जपतो, एवढा जीव लावतो, पण तरीही ते नाती बदलतात. मग त्रास होतो, वेदना होतात. पण जी नाती केव्हा आपली नव्हतीच त्याला पकडून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे ना. ते जर आपले असते तर ते केव्हाच बदलले नसते. त्यांनी आहे त्या कंडिशनमध्ये, आहे त्या सिच्युएशनमध्ये आपला स्वीकार तर त्यांनी केलाच असतं ना. मग जी नाती बदलतात ती काहीही कारणाने असू द्या, ती केव्हाच आपली नसतात.
एक गोष्ट आहे ना, नेहमी लक्षात ठेवा, आपणच आपला खरा मित्र असतो. नातं सोडणे म्हणजेच हार मानणे नाही, तर ते स्वतःला वाचवणे असते. जर एखादी व्यक्ती जर आज तुमच्यापासून दूर गेली असेल, तर गीता सांगते, जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत येणारच आहे आणि जे तुझं नाही आहेस ते धरून ठेवलं तरीही ते निसटणारच आहे. जेव्हा मन खचतं आणि जग निरर्थक वाटायला लागतं, कधी-कधी असं होतं पहा, आज उठायलाच नको, काही करायलाच नको, कोणाशी बोलायलाच नको. आपण म्हणतो सगळं असूनही मन रिकामं का आहे? तर ही अवस्था म्हणजे कमजोरी नाही आहे. आज आपण नैराश्याला घाबरतो. गीतेत सांगितलं आहे बघा, हे मनाचे थकणे आहे. जर शरीर थकलं की आपण झोप घेतो. तसंच तुमचं मन जर थकलं की त्याला समजून घ्यायला लागतं. बघा, सुख आणि दुःख हे आपल्या जीवनातील म्हणजे आयुष्याचेच भाग आहेत बरं का. पण आपण त्यांना कसे सामोरे जातो, मनाला शांत कसे करायचे, यावर गीता फार सोपी पद्धत सांगत आहे. नंबर 1, श्वासावर लक्ष द्या. नंबर 2, वर्तमानात राहा. नंबर 3, भविष्याचा भार सोडा. मन स्थिर ठेवा आहे ना, एकदम मन शांत ठेवायचं आहे आणि आजचा कामाचा भार स्वीकारायचा आहे. स्वतःला दोष देणे थांबवायचं आहे. नातं तुटलं म्हणजे तू चुकीचा नाहीस. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, पण आपण मात्र माध्यम ठरवले जात असतो. अश्रूंनाही मान द्या. रडणे म्हणजे कमजोरी नाही आहे, रडणे म्हणजे मनाचं शुद्धीकरण. बघा, भगवान श्रीकृष्ण अश्रूंची निंदा करत नाहीत. ते म्हणतात, मन स्वच्छ करणं हेच खरं धैर्य. एकटेपणाचं रूपांतर शक्तीत करा. एकटेपणा शिक्षक बनू शकतो. या काळात वाचन करा, लिखाण करा, स्वतःशी बोला, देवाशी बोला. ध्यानातून मन सावरतं. आनंद परत येतो का? तर हो, नक्की येतो. पण तो बाहेरून नाही, आतून येतो. श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतः समाधानी असतो तोच खरा आनंदी जीवन जगत असतो. बघा, आज जर मन अंधारात असेल तर लक्षात ठेवा, अंधारातच पहिली ड्युटी लागलेली असते. कधी-कधी आपण म्हणतो मी माफ केलं आहे, पण मन अजून दुःखत आहे आणि तेच खरं आहे. कारण माफी फक्त शब्दांनी होत नाही, ती आतून व्हावी लागते. माफी म्हणजे दुर्लभता नाही. द्वेष धरून ठेवणं आपल्यालाच त्रास दिला जातो. मग माफ कसं करू? माफ करणं म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं होत नाही. आपण देवाला बोलतो, हे माझ्यासोबतच का? शांत माणूस दुबळा नसतो. शांत माणूस सगळं सहन करतो. जर तुम्ही कोणाला मनातून माफ केलंस, तर समजा तुम्ही स्वतःला मुक्त केलं. कारण माफी ही समोरच्यासाठी नसते, ती आपल्यासाठी असते. स्वतःवर प्रेम करा. कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असतात. आपण बघा, आयुष्यात एखादा टप्पा असा असतो की त्या ठिकाणी आपण विसरून जातो की आपणही स्वतःवर प्रेम करण्यासाठी पात्र आहोत. बघा, सगळ्यांसाठी आपण प्रत्येक गोष्ट करत असतो, पण स्वतःसाठी आपण काहीच ठेवत नाही. स्वतःवर प्रेम म्हणजे अहंकार नाही. बघा, जसे आपण स्वतःला जपतो तसंच इतरांनाही जपा. म्हणजे स्वतःला विसरून नाही. मी कुणासाठी तरी पुरेसं नव्हतो, ही भावना मनाला आतून पोखरते. स्वतःची किंमत ओळखा. आपण कोणाला किती खुश ठेवू शकतो यावर तुमची किंमत ठरत नाही. स्वतःला कधीच कमी लेखायचे नाही. आपण इतरांना जशी किंमत देतो तेवढीच किंमत स्वतःलाही दिली पाहिजे नाही. स्वतःच्या आवडी जपा. शरीराची काळजी घ्या. बघा, मनाला वेळ द्या. शांततेला निवडा. स्वतःवर प्रेम केल्यावर काय बदलते हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येणार आहे. आपण लोकांकडून अपेक्षा करणे बंद करतो. जास्त शांत राहणे पसंत करतो. स्वतःला सिद्ध करत बसत नाही आणि मग योगायोगाने योग्य माणसं आपोआप आपल्याबरोबर येतात. मग कोणावर विश्वास ठेवायचा का? तर विश्वास तर ठेवायचा, पण अंधविश्वास नाही ठेवायचा. आज जर आपण स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली तर समजून जायचं, नात्यांनी दिलेलं दुःख आपलं काम करून गेलेलं आहे. ते तुला मजबूत बनवायला आलं होतं. नवी सुरुवात ही घाबरवते, पण तीच मुक्त करत असते. सोडल्याशिवाय शांती मिळत नाही. आठवणी पुसायच्या नसतात. आठवणी पुसताही येत नाहीत, पण त्यांचा भार कमी करता येतो. नवीन सवयी लावून घ्या. स्वतःसाठी एक नवीन वेळापत्रक तयार करा. आयुष्य जगताना एक नवीन हेतू मनात ठेवा. ज्याचं मन स्थिर आहे तेच खरा मजबूत. काही नात्यांना मनातच निरोप द्या. काही माणसांना प्रत्यक्षात निरोप द्यायची गरज नसते. वेळ हेच सर्वात मोठा उपचार असतो.
आज जे अशक्य वाटते तेच उद्या शक्य हो आणि सोपे होणार आहे. काळ सगळं योग्य जागी ठेवतो. ज्यावेळी आपण आयुष्यात नव्याने सुरुवात करत असतो तेव्हा लक्षात ठेवा, नवीन सुरुवात ही पूर्णपणे शून्यातून असते. योग्य नाती कशी ओळखायची? पुन्हा मन तुटण्यासाठी एकदा मन तुटलं की मग मन म्हणतं, आता कोणाच्या जवळ जायचं नाही, नात्यांपाशी जायचंच नाही. ही भावना चुकीची आहे, पण कायमची असू नये. सगळीच नाती वाईट नसतात आणि सगळेच आपले नसतात. संगतीमुळे आपण घडतो. म्हणजेच ज्यांच्या संगतीमुळे तुला शांत वाटते तेच खरे जवळचे. रक्ताचं नातं नेहमीच मनात असेल असं नाही आणि मनाचं नातं नेहमीच रक्तातच असेल असंही नाही. स्वतःला एक साधा प्रश्न विचारा की योग्य नात्याची निवड कशी करायची? या माणसासोबत मी स्वतः सारखा राहू शकतो का? उत्तर जर हो असेल तर ते नातं सुरक्षित आहे. चांगल्या संगतीत मन मोकळं राहतं. जी नाती कायम गोंधळात टाकतात ती जपायची नसतात. जर एखादं नातं कायम शंका निर्माण करत असेल, स्वतःला सिद्ध करायला लावत असेल, अपराधीपणात ठेवत असेल, तर ते प्रेम नाही, तर ते मानसिक ओझं आहे. पुन्हा दुखावले जाऊ नये म्हणून काय शिकावं? नंबर 1, लगेचच विश्वास ठेवू नका. नंबर 2, कृती पहा, शब्द नाही. नंबर 3, मर्यादा आधीच ठेवा. नंबर 4, स्वतःला विसरू नका. जी माणसं तुला घाबरवत नाहीत, तुझ्यावर दडपण आणत नाहीत, तुझ्या शांततेला त्रास देत नाहीत, तेच तुझ्या आयुष्यात राहण्यास पात्र असतात. तर छोटासा आजचा हा व्हिडिओ होता. जर आयुष्यात काही अशी नाती असतील जी खरंच सोडून देण्याच्या लायकीची आहेत, त्यांना आजपासूनच सोडून द्या. आयुष्यात आनंदी राहा, सुखी राहा आणि लोकांचा जास्त विचार करू नका. चलत मग आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लास्टपर्यंत आला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सर्वांनी.